नमस्कार सर्वांना, कसं काय चाललं? आपलं स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओ फ्रेश ब्लॉगमध्ये. आता आज आहे तीळ संक्रांत. तीळ संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमच्या घरी काय होणार आहे तुम्हाला दाखवतो. सुमित्रा काय करत आहे पाहू आता आपण घरात जाऊन. तर हे गावाकडची संध्याकाळी समजायची, संध्याकाळी गावाकडची असं मस्त सुंदर वातावरण आहे गावाकडचं. आता पाहू आता सुमित्रा आता का का बनवत आहे. आता जातो आता आतमध्ये. आता आता तीळ संक्रांत आहे, पण सुमित्रा का बनवत आहे, का तयारी चालली आता सुमित्राची, का चालू आहे बा तू सुमित्रा? ते कोयरे कापत हवा तर कोयऱ्याची बोंड बनवतो म्हणलं. हा कोयरे कापत हवा असतं हे आहे तीळ संक्रांत. तर तीळ संक्रांतीला हे काय म्हणते, तीळ पुऱ्या लोक बनवते ना, तीळ पुऱ्या. हो, तसा नियम आहे म्हणा तीरपुऱ्याच खायचा. तिळाचे लाडू. हो, तसा नियम आहे तीरपुऱ्याच खायचा. तर आज म्हणलं आता म्हणजे आम्ही दोघी मध्ये कोयरा घेतलं होतं सोबतीनं मी ना. तर ते म्हणे बोंडच बनव म्हणे. तर मी म्हणलं ते रोशनी नाही का, तर बोंडच बनव म्हणे. तुम्ही म्हणला बरं म्हणलं बोंडच बनवून टाकू म्हणलं. जमते की बोंडे बरे वाटते, थंड वातावरणामध्ये बोंडे खाल्ले पाहिजे माणसाने. कोयऱ्याचे बोंड बनवतो, मेथीचे बोंड बनवतो. जमते जमते. आता बनवा लागली. आता हे म्हणजे कोयरं कापा लागली. कोयरं कापतो घालतो उकडू जमते. किसून. आता चालू आता केस ना तू. हो लई वेळ लागेल ना आता. हो ना. हो ना, वेळ लागते हा तयारी. असं आहे आता आमच्या गावाकडलं भावांना. आता आमच्या घरी आता मस्तपैकी कोयऱ्याचे बोंड, मेथीचे बोंड, पुन्हा काय काय खाई पुन्हा शेंगाची भाजी करायची. शेंगा मोळा तुम्ही सांगवलाच्या. हो, कुठल्या आणलं तुम्ही सांगा. तिकडल्या घरच्या शेंगा हो आपल्या. असं काय थोड्याशा निघल्या होत्या. आमच्या घरी तशी शेंगाच नाही यावर्षी. तीन दिल्या मग थोड्याशा. हो ना, मोडून टाकतो मग शेंगा. हो मोळा. तू ते हे कर, मी शेंगा मोडून टाकतो मग. चालू आहे आता भावा बहिणीनं शेंगा मोडून. हे बघा सानवालाचे शेंगा आता टाकतो म्हणलं, मोडून म्हणलं. सुमिताली होती म्हणलं. आता सुमिता का करणार एकटी बाई. ते तुकडे बन का शेंगा मोडून भाजीला लागतेच ना, तोंडी लावाली. तर टाकतो आता मोडून आता शेंगा. आता या असे आता हे मग सुकडे मग खाली भेटलं पाहिजे संध्याकाळी. शेंगा नाही मोडल्या तर मग सुमिता तू एकटीच खाशील मग सुकडे, हो का? नाही ना, देतो ना तुम्हाला. एवढी सुकडे मी एकटीच थोडीच खाणार आहो, लई होते ना. का सांगता ते एखादी मी नाही मोडल्या शेंगा तर मग. नाही देतो ना जी तुम्हाला. हां हो दे द्या आता आम्हाला देतो म्हणते तू सुकडे. तर आम्ही खातो मग संध्याकाळी. हो, तोपर्यंत मी शेंगा मोडून टाकतो. मुळा मग आता हां शेंगा मुळा चालू आहे मोळा आता भावांनो. मोडून टाकतो म्हणलं शेंगा आता. तुम्ही तर तोपर्यंत हे आपलं ते कोयता तर निपटवून टाकते, मी शेंगा मोडून टाकतो. कापलं आता एवढ्या सुमित्रानं. आता सुमित्रा बनवून आता का बनवायचं ते मी एवढे मोडून घेतले. आणि सुमित्रा बाहेर मला वाटतं कोयता शिजवायला गेली जात. आता जाऊन पाहू आता आपण तिकडं. आता मी आलो बाहेर. हे बघा चुलीवर काय चालू आहे. ठेवलं का तुला कोयता सुमित्रा शिजवाले? हो शिजवतो म्हणला. हो जमते. घातलं उकडू. चुलीवर ठेवलं आता भावांना कोयरा शिजते आता मस्त पैकी. घरात आलो तर मस्त सुमित्राची तयारी चालू होती. कोयऱ्याची सुकडे बनवायची. झाले का सुमित्रा? हो झाले जेवा. हो खाऊन घ्या गरम गरम. मस्त बनली आता भावांनो. त्या भावांनो जेवण करायला हे मस्त पैकी सुकडे बनवले बघा. थांबा उचलून दाखवतो पा. हे बघा सुकडे, गोड सुकडे, मेथीचे सुकडे, जबरदस्त संक्रांतीचा स्वयंपाक. हा मेथीचा सुकडा खाऊन पाहतो कसा बनला. तर खाणं चालू आहे तोपर्यंत कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हाईप करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. मला थांबा. आणि हा गोड सुकडा पाहू दे कसा. कसे बनले जी? मस्त बनले, जबरदस्त. मेथीचं तिखट सुकड्याचं झालं का तिखट मीठ चांगलं? पद्धतशीर बनला, पद्धतशीर मीठ, तिखट मीठ बरोबर. आपल्याच रानातली आहे मेथी. ताजी फोडून आणली. भाजी सध्या निघत आहे.
पण ते ससा आहे त्याचा ससा उंदीर काय काय ते खात आहे ना हो कात्रत आहे. आणि काय तसं काय म्हणजे काही पटलंच नाही. जेवतो आता भावना या तुम्ही सुद्धा जेवायला. आमचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हाईप करा आणि असेच आमचे गावाकडचे व्लॉग्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.